परिच्छेद 2047 पर्यंत कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाचे प्रमाण सध्याच्या 45% 25% येण्याचा धोका आहे. अशावेळी देशात येत्या 5 वर्षातच बिगर कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी 78 लाख नोकऱ्यांची निर्मिती आवश्यक आहे. अर्थसंकल्पातील प्रोत्साहनामुळे खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या देतील असे वाटते, परंतु या योजना योग्य प्रकारे राबवल्या गेल्या पाहिजे, हेही खरे. सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावर गंभीर नाही, अशी विरोधी पक्षांची टीका होती. आता सरकारने गांभीर्याने उपाययोजना केल्यावर आमच्या जाहीरनाम्यातील कल्पना चोरल्या, अशी विधेयकांची टीका आहे. किरकोळ स्तरावरील महागाई वाढत असून हे लक्षात घेता नोकरदारांसाठी प्रमाणित वजावट मर्यादा तसेच पेन्शनची मर्यादाही अर्थसंकल्पात वाढवण्यात आली. हे बरेच झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राप्ती कराच्या नवीन कर प्रणालीकडे वळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून भविष्यात जुनी कर प्रणाली विसर्जित केली जाईल, असे स्पष्ट संकेत अर्थसंकल्पीय भाषणातून मिळाले आहेत. तसेच प्राप्तिकर कायद्याचा व GST चाही फेरआढावा घेतला जाणार असून या दोन्ही कायद्यातील गुंतागुंत कमी होणे आवश्यकच आहे. मात्र सोने, चांदी यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याची गरज होती का, असा प्रश्न पडतो. मोबाईल उद्योगाची भरभराट होत असून मोबाईल चार्जर व अन्य गोष्टीवरील कस्टम ड्युटी ही कमी करण्यात आली. मुद्रा कर्ज योजनेत आता 10 लाखांऐवजी 20 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. मात्र या कर्जाची थकबाकी लक्षणीय आहे, याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. कर लादणे ही आपली चूक असल्याने सरकारने एक प्रकारे मान्यच केले आहे. शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी 1,52,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या पलीकडे जाऊन शेतीमध्ये मूलभूत सुधारणा वेगाने राबवण्याची गरज आहे. आर्थिक पाहणी अहवालानेच या बाबीकडे निर्देश केला आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला असला तरी हा बाजार म्हणजे अर्थव्यवस्थेचा तापमापक नव्हे. अर्थसंकल्पात खास करून आंध्र आणि बिहारला अनेक प्रकल्प मिळाले. आघाडीच्या राजकारणाचे फळ घटक पक्षांना मिळाले खरे, त्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. भांडवली खर्चात सातत्याने वाढ आणि वित्तीय शिस्तीचे पालन ही सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे नेहमीचे वैशिष्ट्य यावेळी पाहायला मिळाले. कोरोना काळात त्यांच्याच अध्यक्षतेखाली आर्थिक कार्यगट स्थापला होता आणि त्यांनी अर्थव्यवस्थेला यशस्वीपणे संकटातून बाहेर काढले होते. त्यांच्याच कारकिर्दीत भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली.